नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण गहू तांदूळ वापर न करता इन्स्टंट अशी चकली बनवणार आहे. ह्याला खारोड्या देखील म्हणतात काय बघा. आमच्या सोलापूर साईडला तर चकलीच म्हणतात. झटकीपट होती, अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आता खारोड्या बनवण्यासाठी मी इथं 1.5 कप एवढं पोहे घेतले. वजनी म्हटलं तर 1/2 किलो एवढं पोहे आहे. आता मी इथं जिरं, अजवाईन आणि पापड खार आणि मीठ घेतलेलं आहे आणि मिरची घेतलेली आहे. मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही मिरची घालू शकता. आता जिरं, अजवाईन आणि मिरची घालून आपल्याला एक ठेचा बनवायचा आहे. आता एका मिक्सरच्या भांडीत थोडंसं मीठ, जिरं, अजवाईन घालते आणि थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. जास्ती बारीक पेस्ट करायचं नाही. अशा पद्धतीने मी इथं वाटून घेतलेलं आहे. आता पोहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणि पाणी घालून स्वच्छ 2 ते 3 वेळा आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 10 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे साईडला, जेणेकरून सगळं पोहे मऊ होईल, आपल्याला निमळायला सोपं पडेल. आता मी पोहे 10 मिनिट साईडला ठेवलं होतं. आता सगळं पोहे मऊ झाले आणि थोडंसं मळून झाल्यावर त्याच्यात मीठ, पापड खार आणि मिरचीचं ठेचा. आता ह्याच्यावर मी उकडून घेतलेले 1 बटाटे 1/2 किलो घेतले. 1/2 किलो पोहेला 1/2 किलो बटाटे असं समप्रमाणात मी घेतलेलं आहे. आता हे बटाटे आपल्याला साल काढून खिसून घ्यायचं आहे. तुम्ही आता मिक्सरमध्ये पण तुम्ही घालून हे करू शकता, नाहीतर मॅशरने मॅच करून पण घालू शकता. आता पोहे, बटाटे, मिरचीचं ठेचा सगळं चांगलं प्रकारे मळताना नीट मळलं जात नसेल, थोडं सुक्कं वाटत असेल ना, थोडंसं हलकं गरम पाणी घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. आता चकलीचं चकत्या घेतल्या आणि आता चकल्या बनवून घ्यायचं आहे आणि भरून घ्यायचं आहे. मऊसूत करून आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि मऊसूत करायचं. आता मी इथे गॅलरीतच वाळवून घेते. उन्हात वाळवत असेल तर एका दिवसात, नाही तर 1.5 दिवसात वाळून जाईल. मला ऊन येत नाही गॅलरीत, थोडंसं ऊन येते सकाळच्या वेळेला. आता मी हे सगळं चकल्या 2 ते 3 अशा वेड्या घातले. ह्याच्याहीपेक्षा तुम्ही मोठं केलं तरी काही हरकत नाही आहे. वाळले की एकदम बारीक होतात, तर त्यामुळे जर मोठं घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आजकाल पळापळीच्या जीवनात ना 3 ते 4 दिवस गहू तांदूळ भिजू घालून त्याची कुरडया, अशा चकल्या, खारोड्या बनवायला वेळच नसते कोणाकडं. असं पोह्याने तुम्ही बनवा, खूप छान होतात. आता गहू तांदळाच्या कुरडईपेक्षा आणि चकल्यापेक्षा एकदम भारी लागतात आणि टेस्टला तर खूपच छान लागतात. आणि मी 2 मुलांना घेऊन ही पदार्थ सगळं बनवून घेते. मला उन्हाळ्याचे सगळे पदार्थ आवडतात. मी सगळे पदार्थ बनवते. ह्याच्या आधी पण मी कुरडयाची रेसिपी आणि पापडाची रेसिपी अपलोड केले, चॅनलवर आहे, एकदा नक्की बघून घ्या. अगदी साधी सोपी पद्धतीने मी सगळं रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपले सगळे चकल्या बनवून तयार झालेलं आहे. 3 दिवस उन्हात कडकडीत वाळून घेतले. आता नाही म्हटलं तर 30 ते 25 चकल्या बनवून तयार झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता किती बारीक झालं ना. आता तेलात घातले की किती छान फुलतात बघा, दुप्पट तिप्पट फुलतात. तर त्यानं थोडंसं तेल चांगलं गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला हे खारोड्या घालून घ्यायचं आहे. आता बघू शकता किती छान फुललेलं आहे. ह्याच्या आधी मला एक कमेंट होत होतं सारखं, तळताना कढईत एकदम तेल कमी असते, जास्ती का वापरत नाही म्हणून. तळलेलं तेल कशाला पण उपयोग होत नाही आणि रिटर्न तळता पण येत नाही, म्हणून मी जास्ती तेल घालत नाही. किती लागते तेवढंच घालते आणि तेवढ्या तेलातच तळते. आणि तळलेलं तेल जास्ती खाणं पण चांगलं नसते हेल्थसाठी, त्यासाठी मी तेल जास्ती घालत नाही आहे. आणि मी चपातीला, भाजीला तळलेलं तेल अजिबात घालतच नाही आहे. चला तर मंडळी, काही तामझाम न करता 1 ते 2 दिवसात खारोड्या घालून वाळवून तळून पण तुम्ही खाऊ शकता. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, अगदी छान लागतात आणि कुरकुरीत होतात. बटाटे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातल्यामुळे तर अप्रतिम अशी चव येते. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीची व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.